ऑपरेशन सिंदूरच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रामदास तडस, माजी खासदार, समीर देशमुख, युवा नेते, नॅशनल काँग्रेस पार्टी यांची उपस्थिती लाभली असून भारतीय सेनेच्या शौर्य पराक्रम आणि राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले। 21 महाराष्ट्र बटालियन, एनसीसी विभाग, SSNG कॉलेज देओली तसेच प्रहार समाज जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सैनिकांच्या बलिदानावर आधारित विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली। यानंतर पारितोषिके वितरण सोहळा उत्साहात पार पडला। स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। यावेळी एनसीसी कॅडेट्स, विद्यार्थी आणि आयोजक संस्थांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान युवकांमध्ये देशभक्ती, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना जागृत ठेवणाऱ्या अशा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। भारतीय सेनेच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। ऑपरेशन सिंदूरच्या प्रथम वर्षागाठीनिमित्त भारतीय सेनेच्या वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम करण्यात आले। वर्धा प्रतिनिधी तुषार रेड्डी वार।